आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. बाबा 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 काही बोले ना बाबा. बाबा हा मनामध्ये कसा हसतोय ना बाबा. बाबा बाबा किंग बॉस बहुतेक बाबाने स्वर्गातल्या अप्सरेशी युती केली असावी. अर्धा तास आता फक्त अर्धा तास उरलाय. अर्ध्या तासानं सुरू होईल माझा नवा खेळ. तो बी हलगी लावून कड 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 कड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 . आपल्याला खेळ नाही खेळायचा आहे, आपल्याला मैत्रीचा खेळ खल्लास करायचा आहे. गप बसायचं हा, नाही तर इथंच भस्म करून टाकीन. आला का ध्यानात? तुम्ही त्याच्याकडे लक्ष देऊ नका. पुढचा प्लॅन काय ते सांगा फक्त. थोड्याच वेळात माझा आत्मा देह सोडल आणि मी मैत्रियेच्या घरात जाऊन तिचा सत्यानाश करायला सज्ज होईन. म्हणजे तुमचा आत्मा या पक्षातून त्या पक्षात प्रवेश करणार आणि एकदा का मैत्रीच्या घरात शिरला की विस्फोट होणार. आता ती येणारी येळच ठरवल. आता मी स्वतः रणांगणात उतरतोय आणि रणांगण सोडून पाहणारातला म्या नाही. आला का ध्यानात? मी आता पण केलाय. त्या मैत्रीला हलगी लावून संपवणार आणि मग शांत बसणार. कड 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 कड. तुमच्या कॉन्फिडन्सची दाद देते. बर, आमची काही मदत? होय, मी इथं एक दिवा लावून जाईन. तो विजू द्यायचा नाही याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. दिन दिन दिवाळी होणार साजरी. होळी रे होळी करपणार पुरणाची पोळी मैत्रिणीच्या घरी. आ आ ऍज अ कार्यकर्ता म्हणून मला एक जेन्युइन प्रश्न विचारावासा वाटतोय. मांत्रिक बाबा, तुम्ही जर तुमचा आत्मा सोडलात तर तुमची बॉडी डेड होईल काय? नाही, मी माझा देह पूर्णतः सोडणार नाही. माझा सूक्ष्म आत्मा त्यात तसाच राहील. मी माझं काम पूर्ण करून येत नाही तो पतोर तुम्हाला माझ्या देहाची आणि दिव्याची काळजी घ्यावी लागेल. तुम्ही निर्धास्त राहा. आमची माणसं आहेत काळजी घ्यायला. ठीक आहे, पण या ठिकाणी तो विधी करता येणार नाही. पुढचा विधी करण्यासाठी मला अशी एक सामसूम जागा पाहिजे की जिथं चिटपाखरू सुद्धा फिराकलं नाही पाहिजे. कारण माझ्या देहावर जर कुणाची नजर पडली तर लई मोठा अनर्थ होईल. आला का ध्यानात? रॉकी, आपल्या गोडाऊनपेक्षा निर्जन आणि शांत जागा दुसरी कुठलीही नाही. येस बॉस. इकडे घेऊन जा त्यांना. येस बॉस, चला. आणि हो, यांच्या देहाची आणि दिव्याची काळजी घेण्याची जबाबदारी तुम्हा दोघांवरती आहे. कोरोना. येस किंग बॉस. एवढा जरी निष्काळजीपणा झाला ना तर तुझा दिवा विजला म्हणून समज.
नाही नाही किंग बॉस, असं अजिबात होणार नाही. ॲज अ कार्यकर्ता म्हणून मी वारा नावाचा विरोधी पक्ष त्या दिव्याच्या बाजूला फिरकणार सुद्धा नाही, याची मी काळजी घेईन. मांत्रिक बुवा, यावेळेस काम चोख पार पडलं पाहिजे, नाहीतर ही आदिती कुठे राहिली आता? आईसोबत बाहेर जाताना दिसली होती. मी पण त्या दोघींसोबत जायला होतं का? नको, आदितीला आईसोबत वेळ घालायला दिला पाहिजे. बारा वाजायला काहीच मिनिटं शिल्लक आहेत. ही आदिती कुठे राहिली? ती वेळेत परत यायला हवी. शक्ती, शक्ती, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे आज मी भरपूर काय काय अनुभवलंय. तुझ्यामुळे आज मी जे काही अनुभवलंय ते गेले 6 वर्ष जिवंत असताना पण अनुभवलं नसेल. आईसोबत खूप फिरले, गप्पा मारल्या, शेवपुरी पाणीपुरी खाल्ली आणि शुगर कॅन्डी पण खाल्ली. एवढंच नाही तर घोडागाडीत बसून खूप फिरलो आम्ही. असं वाटत होतं की हा दिवस संपूच नाही. मग अजून 3-4 दिवस राहणं माझ्या शरीरात, मला काहीच प्रॉब्लेम नाही. पण ते मी नाही करू शकत. आणि आईला पण कळलंय मी शक्ती नसून आदिती येते. काय सांगतेस? आई काय म्हणाली? आधी आम्ही खूप रडलो. तिला पण वाटतंय की मी जाऊ नये, पण मी तिला समजवलं, आईसाठी तरी थांब. नाही, आणखी राहिले ना तर माझा पाय नाही निघणार इथून. माझा स्वार्थ मला इकडेच अडकून ठेवेल. त्यापेक्षा ठरल्याप्रमाणे तुझं शरीर वेळ तुला परत करायला हवं. आणि तसंही आपल्या आजूबाजूला आपले शत्रू काही कमी आहेत का? ते कधीही काहीही करू शकतात. हो, ते पण आहेच. पण तुझी इच्छा आहे ना काही दिवस अजून माझ्या शरीरात राहायची? मी आजचा दिवस तुझ्यामुळे मनसोक्त जगले. आता मी आनंदाने तुझा देह सोडून तुला परत करू शकते, जशी तुझी इच्छा. आता मला सांग पुढे काय करायचंय? हे बघ, आधी मी तुझ्या शरीरातून बाहेर आहे, मग मंत्र म्हणेन. त्यानंतर तू तुझ्या शरीरात प्रवेश करायचा, कळलं? हो. डोळे बंद कर. याचं कार्यकर्ता म्हणून मला वाटतंय बाबाचा आत्मा त्याच्या शरीराच्या पक्षातून निघून चाललाय. बाबा कायमचा तर ढगात नाही ना जाणार? आली, माझी देह सोडण्याची वेळ जवळ आली. आदितीचा आत्मा शक्तीचं शरीर सोडून बाहेर आलाय. आली, माझी देह सोडण्याची वेळ जवळ आली.
शक्ती ये तंत्रम मंत्रम कड 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 कडकडाम. याच क्षणाची वाट पाहत होतो. आता मी तुझ्यावर ताबा मिळवणार. कोणस तू? या घराचा, मैत्रीचा, तुमच्या कुटुंबाचा कर्दनकार मांत्रिक. तोच मांत्रिक ज्यानं तुझ्या आईबापाला संपवण्यासाठी आत्मा पाठवला होता. घरात घुसायचा खूपदा प्रयत्न केला. रक्षा कलशानं माझी वाट अडवली. तीर्थ स्वाहा झालं. माझं काम सोपं झालं. तसा मी कोणालाच सोडणार नाही. तू आमचा काहीच वाईट करू शकत नाहीस. आदिती, दाखव तुझ्या शक्तीची कमाल. तू जर माझा भावला सोडून आत्ताच्या आत्ता इकडनं निघून गेला नाहीस तर तुझं आज काही खरं नाही. हे चिमुरडे, तुला काय वाटलं तुझ्या या लाडक्या बहिणीची शक्ती माझ्या शक्तीपेक्षा भारी आहे? मग बघ माझी ताकद. हे काय केलंस तू? सोड सोड मला. तंत्रम मंत्रम कड 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 कडकडम. तू आता माझं काहीच बिघडू शकत नाहीस. तू आता केवळ साधा लेचा पेचा आत्मा आहेस. तुला काय वाटलं जर तू आदितीची ताकद काढून घेतलीस तर तुला हवं ते करता येईल, पण तसं नाहीये. देवी आदिशक्ती नक्कीच तुला शिक्षा करेल. सोड तिला, सोड. हे चिमुरडे, तोंड बंद कर. चल. मी काय बोलतो ते दोघींनी नीट लक्ष देऊन ऐकायचं. शानपणा नाही करायचा. जर माझं डोकं खाल्लं तर आदितीच्या आत्म्याला मी संपवेन. तुला काय हवंय? तुझ्या शरीरावर ताबा. मला हवं तसं तू वागशील. मला हवं तेच बोलशील. मी वश करतोय तुला. तंत्रम मंत्रम
कड 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 कडकडाम. आत्मा हा अंगिकम प्रवेशम. ही ही. सॉरी शक्ती, माझ्यामुळे तुझ्यावर हे संकट ओढून आलं आणि आता मीच काही करू शकत नाही, कारण की माझी शक्ती या भावल्याने ओढून घेतली. पण तू काळजी करू नकोस, देवी आदिशक्ती आहे ना, तिच्यावर तू विश्वास ठेव. ती सगळं बघते, ती आपल्याला या संकटातून बाहेर काढायला मदत करेल. अरे अरे पिल्लू झोपलंय का अजून? सकाळ नाही झाली. गुड मॉर्निंग. नाही, मी ते नाही, मलाच कळत नाही. आदिती कुठे आहेस तू? तुझी शक्ती नाही, शक्ती नाही, तुझी शक्ती नाही, शक्ती नाही. शक्ती. अदिती. ए पिल्लू, काय होतंय? शक्ती. अदितीने रात्रीच शक्तीचं शरीर सोडलं असेल. शक्ती. ए बाळू, चला 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 चला, सकाळ झाली. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. इतका वेळ झोपतं का कोणी? काय होतंय? ते काल रात्री आत्म्यांची अदलाबदल करण्यात खूप वेळ गेला, उशिरा झोपले काल. आदिती तुझ्या शरीरातून गेली? हो. शक्ती, थँक्यू सो मच. तुझ्यामुळे मला आदितीला स्पर्श करता आला, तिच्यासोबत वेळ घालवता आला. ती या जगात नाहीये हे जाणवलंच नाही मला. अजून थोडा वेळ जास्त मिळाला असता तर पुन्हा कधी हा योग जुळून येईल माहित नाही. ए काय करतीयस सारखं? उठा आता लवकर. आणि झोपेत काय बडबडत होतीस? वाईट स्वप्न पडलं. काय स्वप्न पडलं? आठवत नाहीये. बर, शाळेत जायचं ना? चला आवरा लवकर. अंग खूप दुखतंय आणि डोकं पण दुखतंय. आज सुट्टी घेऊ? ठीक आहे, समजू शकते मी, पण आज फक्त आराम, नो मस्ती. हो आई, तू काळजी करू नकोस. तुला आजपासून वेगळी शक्ती पाहायला मिळेल. बापरे. ये लवकर ब्रेकफास्ट करायला, मी वाट बघतेय. आलेच. येतोय ब्रेकफास्ट करायला. नाही, ब्रेकफास्ट उधळून लावायला. तंत्रम मंत्रम कडकड कडकड कडकडम.